सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आहेत ते ऊसाच्या शेतीकडे वळतात। मात्र बार्शी येथील माळ रानावर गेल्या 40 वर्षापासून सीताफळ या पिकावर आपलं आयुष्य आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून नवनाथ कसपटे यांची ओळख झालेली आहे। त्यांनी स्वतःचा एक ब्रँड तयार केलेला आहे। NMK गोल्ड ही जी सीताफळची जात आहे महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरामध्ये त्याचा बोलबाला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः नवनाथ कसपटे आहेत। दादा तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे। NMK गोल्ड ही जी तुम्ही व्हरायटी निर्माण केलेली आहे ती कशा पद्धतीची आहे? ही व्हरायटी म्हणजे आपल्या पूर्वी ज्या आपल्याकडे सीताफळाच्या जाती होत्या त्या जाती सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये येत होत्या आणि ही NMK गोल्डन जी व्हरायटी आहे ती व्हरायटी मात्र नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येते। त्यामुळे मार्केटमध्ये फार फरक आहे। एका वेळेस मार्केटमध्ये न आल्यामुळे त्याला रेट चांगले मिळतात, त्याची टिकवून क्षमता चांगली आहे, फळं भरपूर लागतात आणि याच्यात बिया पण कमी आहेत, गर गोड आहे। अशा पद्धतीची व्हरायटी असल्यामुळं हे देशात 80% लागवड या व्हरायटीची होत आहे। कुठेतरी NMK जो गोल्ड आहे त्याच्यामुळे तुम्हाला डॉक्टरेट मिळालेली आहे। 65 एकरचा परिसर आहे। कशा पद्धतीने हे निरीक्षण गेल्या 40 वर्षापासून तुम्ही नोंदवताय? प्रत्येक तुम्ही जर एखादी जात तयार करायची म्हणजे प्रत्येक जातीसाठी 10 ते 15 वर्षाचा कालावधी तुम्हाला लागलाय। कशा पद्धतीने बघताय सगळे? सुरुवातीला आम्ही त्याचे निरीक्षण घेताना दरवर्षी त्याला फळं किती लागतात, प्रत्येक फळाचं वजन किती मिळतं, प्रत्येक झाडावरची 10 फळं रॅन्डमली काढतो आणि त्याचे निरीक्षण घेतो। त्याच्यात बिया किती आहेत, साखर किती आहे, गर किती आहे, सालीचं वजन किती आहे, गराचं वजन किती आहे, पर्सेंटेजमध्ये किती आहे, बियाची संख्या किती आहे आणि ते पर्सेंटेजमध्ये त्याचं वजन किती आहे हे सगळं आम्ही पाहतो। आणि त्याच्यातली ही सगळी निरीक्षणं 4-4 वर्षाची 5-5 वर्षाची नोंदवल्यानंतर मग ती एखादी जात आम्हाला योग्य वाटती ती बाहेर काढतो आम्ही। कुठेतरी आता गोल्डन जात झाली, 4 अजून प्रमुख जाती तुम्ही शोधून काढलेल्या आहेत। 3000 तुम्ही प्रयोग म्हणून घेतल्या होत्या, त्यातल्या 40 निवडल्या, आता 4 प्रमुख आहेत। काय वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये? 4 व्हरायटी म्हणजे एक आरवी नावाची व्हरायटी आहे, त्याला आपण ऑगस्टमध्ये छाटणी घेऊ शकतो आणि ऑगस्टमध्ये छाटणी घेऊन ते फेब्रुवारीमध्ये आपण हार्वेस्टिंगला आणतो। कारण फेब्रुवारीमध्ये कुठल्याही प्रकारचं सीताफळ मार्केटमध्ये नसतं, त्यावेळेस हार्वेस्टिंगला आल्यामुळं मार्केटमध्ये गेल्यामुळं त्याचे पैसे खूप चांगले मिळतात। आणि दुसरी व्हरायटी समृद्धी नावाची आहे, ती सीताफळ आणि रामफळाच्या क्रॉसमधून तयार झालेली आहे। तर ती दिसायला रामफळासारखी दिसते, खायला चव सीताफळ आणि रामफळ दोन्हीची चव लागते त्याच्यामध्ये। त्याच्यात पण बिया कमी आहेत, टिकवून क्षमता पण चांगली आहे आणि दिसायला अतिशय देखणी आहे। ती पण फेब्रुवारी महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येत असल्यामुळे त्याचे पण पैसे चांगले होतात। कुठेतरी आपला जो सीताफळाचा पेटंट आहे तो पेटंट कुठेतरी जगभरात प्रसिद्ध झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला डॉक्टरेट दिलेलं, हे डॉक्टरेट किती महत्वाची? डॉक्टर दिल्यामुळे मला वेगळाच आनंद झाला ना, कारण आपण जे लोक विद्यापीठात जाऊन PhD करतात तिथं खूप त्यांना अभ्यास करावा लागतो। त्याच पद्धतीने मी माझ्या शेतामध्येच अभ्यास करून जी काही विद्यापीठाने लक्ष दिलं आणि त्यांनी मला PhD दिली, त्याबद्दल मला आनंदच आहे। कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीतून पाहायला गेलं तर तुम्ही विद्यापीठाचा त्यात काय महत्त्वाचा रोल असतो? एखाद्या आता तुमच्या इथं राहुरी विद्यापीठ आहे, राहुरी विद्यापीठातून तुम्हाला काय मदत होती का? किंवा तुमचा जो गोल्डन नावाचा मानांक झालेला जो जात आहे सीताफळाची ती कशा पद्धतीने बघता याकडे? त्याची काही फसवणूक होती त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाही, आता विद्यापीठामध्ये पूर्वीचे तर लोक खूप चांगले होते, मला खूप चांगलं सहकार्य केलं विद्यापीठानं। पण आत्ता मला असं काही थोडंसं सहकार्य कमी दिसायला चालू झालं आहे। कारण काय त्यांची माझी ओळख जरी झाली असली, ओळखीचा काही संबंध नाही, मी माझं काम आहे एवढं मोठं, पण माझं काम बघण्यापेक्षा ते मला नेहमी म्हणजे वेगळ्या पद्धतीनं त्यानं टाळाटाळ केली दिसून आली। तर विद्यापीठाचा रोल पूर्वीचा चांगलाच होता, आता टाळाटाळ म्हणजे पपई सारख्या पिकाला मान्यता मिळवायची असेल 7.5 लाख रुपये फीस आहे आणि सीताफळासाठी आम्ही अर्ज केला होता, तर अर्जामध्ये काहीतरी त्रुटी आहेत म्हणून ते माझं फेटाळलं। हे चुकीचं आहे, त्यांनी ते थोडीशी दुरुस्ती करायला पाहिजे होती आणि मला त्याचं मान्यता द्यायला पाहिजे होती आणि त्याची फी काय असेल ती मी द्यायला तयार होतो, पण ते त्यांचं सहकार्य दिसून आलं नाही। कुठेतरी आपण जी गोल्डन नावाची सीताफळाची जात तयार केलेली आहे त्यात फसवणुकीचे प्रमाण जास्त दिसतात।
कशा पद्धतीने कोर्टात त्यात दावा केलाय? नाही, त्याच्यामध्ये पेटंट म्हणजे कसं ही जी व्हरायटी तयार केली आपण, आपल्याशिवाय देशामध्ये कुणालाही याची रोपं विकायला परवानगी नाही, म्हणजे कायदेशीर परवानगी नाही. पण हे लोक तसंच करतात. मग त्याच्यावर मग आम्ही कोर्टात कायद्यानं त्याच्यावर केसेस केलेत ना. मग त्याच्यात मी 15 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. कोट रुपये त्यांना ती नुकसान भरपाई मागितलेली आहे. चालू आहे. आता NM गोल्डनला तरी त्याचा जास्त उपयोग झाला नसला तरी आता मला पुढील व्हरायटीसाठी त्याचा उपयोग होईल आणि कोर्ट त्याच्याकडे काहीतरी लक्ष देईल असं माझा खात्री आहे. हे होते आपल्यासोबत ज्यांनी अख्ख्या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये 65 एकरात त्यांच्या जे माळरानावर येणारं ते सीताफळाचं पीक संशोधन करून निरीक्षण नोंद सुमारे त्यांच्या जर 65 एकराच्या परिसरात पाहायला गेलं तर 8,000 ते 9,000चे झाडं आहेत आणि त्यातले ते पाहतो तर आपण की 3,000 जे झाडं आहेत ते फक्त प्रयोगासाठी वापरतात, निरीक्षण नोंदवण्यासाठी वापरतात. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत अजून 4 जे मानांकन आहेत ते सध्या तरी त्यांनी ठेवलेले आहेत आणि या जातींना लवकरच मानांकन मिळतील अशीच अपेक्षा करूया. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, बार्शी.